माझ्याकडे पैशांचं झाड नाहीये. बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनमधून घराघरात पोहोचलेली कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता प्रभू वालावलकर सध्या तिच्या एका व्लॉगमुळे चर्चेत आली आहे. बिग बॉस फेम अंकिता प्रभू वालावलकर म्हणजेच कोकण हार्टेड गर्ल या ना त्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. यूट्यूबर असलेली अंकिता वेगवेगळ्या विषयांवरचे व्लॉग शेअर करत असते. आता तिनं बेटिंग ॲप्स आणि ऑनलाईन स्कॅम संदर्भातला एक व्हिडिओ शेअर केलाय. अंकितानं नुकताच एक व्लॉग शेअर केलाय. या तिनं तिला आणि तिच्या मॅनेजरला आर्थिक मदतीसाठी त्रास दिला जात असल्याचं म्हटलं आहे. मी बेटिंग ॲप्स प्रमोट करत नाही. पण काहीजण यात पैसे गुंतवतात आणि नंतर फसतात. अशा व्यक्ती माझ्याकडे आर्थिक मदत मागतात. माझ्याकडे पैशांचे झाड नाहीये की काढले आणि दिले, असं ती या व्हिडिओत बोलताना दिसते. काय म्हटलंय अंकितानं तिच्या या व्लॉगमध्ये, माझ्याकडे काही पैशांचे झाड लागलेलं नाहीये की 80,000 रुपये मी त्याला देऊ. खरं तर मी असा व्हिडिओ कधी करत नाही, केला पण नसता. पण आज करावा लागतोय. मी आर्थिक अडचणीत आहे असं जर मी तुम्हाला म्हटलं तर तुम्ही मला पैसे देणार का? नाही ना. एकतर मी कधी बेटिंग ॲप्स प्रमोट करत नाही. आजकाल मोबाईलवर असे फ्रॉड वाढत चाललेत. तुम्हाला OTP मागितला जातो. पॉलिसी आहे म्हणून सांगतात. मग तुमच्या बँकेच्या अकाउंटमधून पैसे जातात. तेव्हा तुम्ही हे पॉलिसीबद्दल आईवडिलांना सांगायला हवं. पालकांनी देखील मुलांशी बोलायला हवं, असं ती म्हणते. दुसरी गोष्ट की मला आर्थिक मदत हवीय म्हणून कितीतरी मेल्स, फोन आलेत. यासाठी माझ्या मॅनेजरलाही त्रास दिला जातोय. कसली मदत हवीय? तर 80,000 रुपयांची. हे पैसे त्या व्यक्तीनं बेटिंग ॲपमध्ये घालवले आहेत, म्हणून त्याला मदत पाहिजे. मी पैसे दिले नाहीत म्हणून ही कसली कोकण हार्टेड गर्ल म्हणून मला बोललं गेलं. हे 80,000 रुपये काय झाडाला लागलेले नाहीत. या गोष्टी सोप्या नाहीत. मी कोणतंही बेटिंग ॲप प्रमोट करत नाही. पण आपण तिथपर्यंत जायचं की नाही हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. किमान अशा गोष्टींसाठी माझ्याकडनं पैशांची अपेक्षा करू नका किंवा माझ्या मॅनेजरलाही आर्थिक मदत मागून हैराण करू नका. मी कोकण हार्टेड गर्ल असो किंवा मराठवाडा, विदर्भातील असो, मी माझ्या फाउंडेशन मार्फत बेटिंग ॲपमध्ये पैसे हरलेल्या कुणालाही अशी मदत करणार नाही, असं तिनं स्पष्ट करू केलं आहे.